पण मला वाटतं आज भरीत आपण वा करून वांग्याचं भरीत. बघूयात. फारच तिला छान. तिला फार आवडायचं ते. फारच छान. आजचा हा पदार्थ फक्त पदार्थ म्हणून बघू नका, तर कष्टाच्या दिवसामध्ये पोट भरताना कुरकुर करायची नसते ही शिकवण म्हणून बघा. आजचा हा पदार्थ फक्त चव म्हणून बघू नका, तर गुरुपौर्णिमेला एक आई आपल्या मुलांना प्राप्त परिस्थितीत पोट भरून कसं पुढे जायचं हे शिकवणारा एक अध्याय आहे म्हणून बघा. चला, लागणारं साहित्य काय ते आम्हाला सांगा. यामध्ये आपण वांग घेतलेलं आहे जे आपण भाजणार आहोत. कांदा आहे उभा कापलेला, कांद्याची पात आहे, कोथिंबीर आहे, भाजलेले शेंगदाणे आहे. खरं तर कांद्याची पात आणि भाजलेले शेंगदाणे हे ऐच्छिक आहेत, मी घालते आईला आवडायचे म्हणून. जिरं मोहरी आहे, हिंग आहे, लाल तिखट, हळद आणि मीठ. ह्या सगळ्या गोष्टी शक्यतो आपल्या घरी असतातच. काही वेगळं बाहेरून आणायची गरज पडत नाही. बरोबर. आता तुमच्याविषयी जर आम्हाला बोलायला आवडेल, तुम्ही स्वतः सुद्धा लिहिता. लहानपणी जी कवितांची आवड तुम्हाला लागली ती फक्त आवड नव्हती, ते कुठेतरी मनात राहिलं असेल, झिरपलं असेल. तुम्हाला लिखाणाची गोडी कशी लागली? खरं सांगू का, मी 2010 पर्यंत एक ओळही नव्हती लिहिली. बर. खरं सांगते. 2010ला ऑर्कुट म्हणून जे होतं ना, तेव्हा सोशल जेव्हा आपण ऑर्कुटे होतो आणि ऑर्कुट नंतर बंद झाला अर्थात, तेव्हा संपर्कात आले आणि तिथे एक कम्युनिटी होती काव्यांजली म्हणून, आणि तिथे बघितलं तर खूप साऱ्या कविता आणि खूप साऱ्या गझल. मग असं वाटलं काहीतरी की आपणही लिहायला पाहिजे, आणि अशी सनक आली आणि काहीतरी लिहिलो, खरडलो आणि तिथे पोस्ट केलं, टाकलं, जे नंतर मी सगळीकडनं डिलीट केलंय जे आता मला आठवतही नाही. आणि ते वाचल्यानंतर त्याचा कम्युनिटीचा जो काय असायचं ना, ते ॲडमिन त्याचा मला मेसेज आला की तुम्ही कधी गझल लिहिली आहे का, म्हणजे काही मदत लागली तर हाक मारा, असं ते वाक्य होतं की पहिला प्रयत्न उत्तम आहे. मग मला कळालं की मी गझल लिहिली आहे म्हणून. आणि हाक मारा म्हटल्यानंतर मी त्याला कॉन्टॅक्ट केलं, म्हणजे आम्ही बोलायला लागलो, आणि तेव्हा कळालं की आपण किती वाईट लिहिले आणि हे असं नाही लिहित. मी ते सगळीकडनं उडवलं, म्हणजे माझ्या ड्राफ्टमध्येही ते नाही आहे आता जीमेलच्या. आणि त्याच्याकडनं शिकले. सुधीर मुळीक माझ्या गुरुचं नाव आहे, आणि त्याला असं वाटलं की मी लिहू शकते, मी लिहावं, आणि लोकांना आवडत गेलं आणि मी लिहित केलं. तर तुम्ही जे लिहिले त्यातल्या कुठल्याही 2, 4, 6, 10 ओळी आम्हाला? अगदी बघा, त्याची आठवलं ते बोलते. दिली वारशाने महंती मला, व्यथांची मिळाली पसंती मला. अरे वा 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 वा. दिली वारशाने महंती मला, व्यथांची मिळाली पसंती मला. जरा थांब बना सावलीला सखे, उन्हानेच केली विनंती मला. जरा थांब बना सावलीला सखे, उन्हानेच केली विनंती मला. अभेरू कधी लागली जर धरा, मिळो आसरा असं म्हणती मला. अरे क्या बात है. मिळो आसरा असं म्हणते मला. बस 2-3 शेर आता आठवले म्हणून पटकन सादर केले.